Audio Jungle. बरोबर आहे ना. क्रमांक 9 मधील पाईपलाईनचे उद्घाटन आपण आताच केलेलं आहे, तर काय सांगाल त्याबद्दल आपण? आज वार्ड क्रमांक 9 मध्ये जो पाणी पुरवठ्याचा जो सगळ्या लोकांचा बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती आणि आज आम्हाला आनंद होतो की हा शब्द स्वर्गवासी बाप्पांनी दिला होता आणि तो शब्द पूर्ण करण्याचा योग आम्हाला भेटला. आमच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालं. सन्माननीय नगराध्यक्षांच्या आणि अक्काच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं आणि हा बाप्पा हयात असल्यापासून हा विषय या ठिकाणी मार्गी लावायचा आमचा प्रयत्न होता. त्यानं बी त्याच्या हयातीमध्ये या कामासाठी खूप प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस निधीच्या अभावी ते आम्हाला शक्य झालं नाही. परंतु सगळ्यांच्या प्रयत्नात आम्ही या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि आज या कामाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन होऊन या भागातील ज्या पाण्याचा प्रश्न काही लोकांना भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागत आहे. आणि आम्हाला या ठिकाणी एकच गोष्टीचा आनंद आहे की जे बाप्पांनी शब्द दिलेले होते लोकांना ते आज आमच्या हातून पूर्ण होत आहेत. ह्याचं एक व्यक्तिशः समाधान आमच्या मनामध्ये आहे आणि असंच त्यांनी दिलेलं जी शब्द असतील ते आम्ही पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू आणि त्यांनी स्वप्नातलं पाहिलेलं जी वार्ड क्रमांक 9चं भविष्य होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे नगराध्यक्ष असतील, आम्ही असतील, सगळे आमचे नगरपालिकेचे सहकारी असतील किंवा या भागात काम करणारे आमचे सगळे कार्यकर्ते असतील, यासाठी जोमानं काम करू एवढंच या ठिकाणी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि आजच्या कामाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मॅडम, ही सदर पाईपलाईन योजना ही किती गल्लीसाठी आता आपण करणार आहात? खऱ्या अर्थाने इथं जे 7-8 घरं आहेत त्यांचा पाणी प्रश्न फार गंभीर होता. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशा पद्धतीचं टाकी बाजूलाच आहे, पण त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पाईपलाईन गेलेलीच नव्हती. पण काही टेक्निकल अडचणीमुळे याला उशीर झालेला होता, पण आता त्या पूर्ण करीत आम्ही इथे जे काही घरं आहेत त्यांना नेहमीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ही पाईपलाईन करत आहोत आणि त्यांना निश्चितच या पाईपलाईनचा फायदा होईल.
अशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत.